समितीच्या वतीनं आम्ही आज इथं PWD एक्झिक्युटिव्ह इंजिनियरना बेळगाव तालुक्यातील सर्व रस्ते रिपेरी करण्याबाबत निवेदन देण्यासाठी आलो होतो. पर्टिक्युलरली हिंडलगा ते बाची रोड जो कम्प्लीट डॅमेज झाला आहे आणि जवळजवळ वर्षभराच्या पूर्वीपासून आम्ही तो रोड रिपेरी करावा आणि बाचीपर्यंत 4 पदरी करावा अशी मागणी करत आहोत. पण त्यामध्ये काही सुधारणा झालेली नाही आहे. मग त्या दृष्टीनं निदान पॅचवर्क तरी गणपती फेस्टिवलच्या अगोदर करा, म्हणजे लोक गणपतीची मूर्ती घेऊन जाताना अडथळे येणार नाहीत. कारण सध्या पावसाचे दिवस असल्या कारणानं खड्ड्यामध्ये पाणी भरलेलं असते आणि तो खड्डा किती आहे हे कळत नाही आणि त्यामुळं त्या खड्ड्यात गाडी गेल्यानंतर ऍक्सिडेंट होऊ शकतात आणि त्यामुळं लोकांचा जीविताला फार मोठी हानी पोहोचू शकते. पण दुर्दैवानं इथल्या त्या भागातले आमदार आणि इतर लोक प्रतिनिधी हे बेळगावचे 12 करतो म्हणतात, पण बेळगावचे पूर्ण त्यांनी 12 वाजवलेले आहेत, त्याच्याबद्दल वाद नाही. आणि अशा प्रकारे जर हे रोड गणपती फेस्टिवलच्या आत रिपेरी केले नाहीत तर मात्र आम्हाला रस्ता रोको किंवा अजिटेशन घ्यावं लागणार आणि त्याप्रमाणे गणपतीपर्यंत वाट बघून आम्ही त्या पुढील आंदोलनाची तयारी करत आहोत. पण आता खड्डे मध्यंतरी भरलेले होते, त्याचा उपयोग झाला नाही, त्या जबाबदार त्यांनी कॉन्ट्रॅक्टरला धरतील आणि त्याप्रमाणे त्यांनी पनिशमेंट देतील. पण आता जर खड्डे भरले तर ते निदान गणपती पूर्ण होईपर्यंत टिकावेत अशा प्रकारची आम्ही आशा करतो. आणि कोणत्या आता कर्ले, बिजगर्णी, सोनोली ते कुद्रेमणी हा रस्ता सुद्धा खराब झालेला आहे, पूर्ण खराब झालेला आहे. बाकीचे रस्ते जे आहेत जॉईंट म्हणजे मच्छी वाघवडे रस्ता ते सुद्धा सांगितलंय. त्याप्रमाणे तालुक्यातले सर्व रस्ते रिपेअर करावे, म्हणजे तालुक्यातल्या सर्व खेड्यांना गणपतीचा सण हा व्यवस्थित साजरा करता यावा या दृष्टीने आम्ही निवेदन दिलेलं आहे. समितीच्या वतीनं बेळगाव तालुक्यातील जे रस्ते खराब झालेले आहेत ते गणेशोत्सवाच्या आधी ते सर्व रोड रिपेरी व्हावेत या माध्यमातून ह्या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे. तशा पद्धतीचं त्यांनी आश्वासन सुद्धा आम्हाला येत्या 10 दिवसामध्ये तालुक्यातील सर्व रस्ते गणेशोत्सवाच्या पूर्वी ते खड्डे आपण मोजून घेतो असं त्यांनी ह्या ठिकाणी आश्वासन केलेले आहेत. त्यानंतर त्या असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनियरनी सुद्धा त्या कॉन्ट्रॅक्टरना फोन वगैरे करून ते रस्ते मोजवावेत आणि चांगल्या प्रतीचे कामं करावे असे त्यांना त्यांनी वॉर्निंग सुद्धा दिलेली आहे आणि ते करतील. आणि याच्या आधी ह्या वर्षभरात ह्या आमच्या महत्वाचा रोड म्हटला तर बाची वेंगुर्ला रोड जो आहे त्या ठिकाणी मोठमोठे अपघात झालेले आहेत. त्या ठिकाणी गाडीनं जात असताना पडून जखमी झालेल्या महिला, लहान मुलं ही सगळी इन्सिडेंट ह्या गव्हर्नमेंटला माहिती झालेल्या आहेत. त्यांनी प्रिकॉशन म्हणून त्याला चांगला फंड वगैरे सँक्शन केलेला आहे, पण पावसाळी त्याची रिपेअरी झाली त्यांचं असं उत्तर आहे. तर याच्यानंतर ते पॉट अगदी चांगल्या प्रतीच्या क्वालिटीचे आम्ही खड्डे भरून घेईन असं आम्हाला त्यांनी आश्वासन दिलेलं आहे आणि त्यांना आम्ही 10 दिवसाचा अल्टिमेट दिलेला आहे. नसेल तर परत एकदा आम्ही रस्ता रोको आंदोलन करणार असं आम्ही त्यांना त्या ठिकाणी सांगून आलेलो आहे.